मराठा आंदोलनकारी मनोज जरांगे पाटिल द्वारा उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के खिलाफ अपशब्दों का इस्तेमाल करने के बाद सरकार ने उनके खिलाफ आक्रामक रुख अपना लिया। जरांगे पाटिल के आंदोलन की जांच एसआईटी से कराई जाएगी, तो अब इस आंदोलन का मामला अलग मोड़ ले चुका है। दूसरी तरफ मराठा आरक्षण मामले में योगेश सावंत का नाम सामने आया है और जानकारी सामने आई है कि इस शख्स का समर्थन विधायक रोहित पवार कर रहे हैं। बीजेपी विधायक राम कदम ने विधानसभा में सूचना बिंदु के तहत जानकारी देते हुए कहा कि अजय पनवेलकर ने 27 तारीख को सांता क्रूज पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई थी। एक वायरल क्लिप में राज्य के जातिवाद फैलाने की साजिश को दिखाया गया। वीडियो में एक इसम कहता है कि वह देवेंद्र फडणवीस को महाराष्ट्र की मिट्टी में दफना देगा। हम देवेंद्र फडणवीस की तरह 3 मिनट में महाराष्ट्र के सभी ब्राह्मणों को खत्म कर देंगे। जो शख्स ये बात कह रहा है उसका नाम योगेश सावंत है। इसका कनेक्शन बारामती से है। इस सावंत को गिरफ्तार करने के बाद शरद पवार गढ़ के विधायक और शरद पवार के रिश्तेदार रोहित पवार ने वहां वरिष्ठ पुलिस निरीक्षक को फोन किया, उसे छोड़ने के लिए कहा। रोहित पवार से उसका क्या रिश्ता है? राम कदम की ओर से यह गंभीर आरोप लगाया गया कि रोहित पवार मराठों की आड़ में मराठों को बदनाम करने की कोशिश कर रहे हैं। तो फडणवीस, तू कितीही आरएसएसचा पुढचा शब्द मला उच्चारता येणार नाही, अतिशय घाणेरड्या प्रकारची शिवी या ठिकाणी वापरली आहे। पुढे म्हणतो की देवेंद्र फडणवीस सारखे 3 मिनिटात महाराष्ट्रातले अख्खे ब्राह्मण आम्ही संपवून टाकू। काय वाद करायचा आहे तुम्हाला? कोणाला पसरवायचा जातीवाद? ब्राह्मण संपवायला निघालात तुम्ही, कोणाला वाचवायचंय? पुढे जाऊन म्हणतात की आमच्यावर काय गुन्हे नोंद करायचे ते करा। हा मराठ्यांचा महाराष्ट्र आहे आणि मराठेच राज्य करणार। अध्यक्ष महोदय, मी स्वतः मराठा आहे। मराठ्यांची जेवढी आंदोलन झाली, जेवढे मोर्चे झाले, शांततेने, अध्यक्ष महोदय महत्वाचं पुढे देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती आमच्यासाठी देव माणूस आहे। अध्यक्ष महोदय, आमच्या फडणवीस साहेबांबद्दल जर कुणी असं बोलणार असेल, हा इसम कोण आहे? पोलीस स्टेशन मध्ये माहिती घेतली, याचं नाव आहे योगेश सावंत। माननीय विरोधी पक्ष नेते, आपल्यालाही चीड येईल, याचे सगळे संबंध कुठून आहेत? याचे बारामतीहून संबंध आहेत। माहिती घेतल्यावर कळलं, तिथल्या सिनियर पीआयला या सदनातला एक आमदार जो शरद पवार गटाचा आहे, शरद पवारांचा नातेवाईक आहे, रोहित पवार फोन करतो आणि सांगतो त्याला सोडून द्या। काय संबंध आहे? काय संबंध आहे रोहित पवारचा? मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे, पण मराठ्यांच्या आडून मराठ्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र रोहित पवार आणि त्यांचे बगलबच्चे करत असतील तर ते आम्हा मराठा समाजाला बदनाम करतात। मराठ्यांचा एकही मोर्चा कधी चुकीच्या मार्गाने गेला नाही, शांततेने निघाला। पहिल्यांदा आपण पाहिलं की त्या मोर्चामध्ये दगडफेक झाली, एसआयटी चौकशी सुरू आहे, सगळं सत्य समोर येईल। पण जी त्यावेळेस देखील या सभागृहामध्ये मी 15 वर्ष सदस्य आहे, माननीय अध्यक्ष महोदय, माहिती येत होती की शरद पवार गटाच्या एका आमदाराच्या कारखान्यात बैठक झाली। कोण तो आमदार? काय संबंध? कुणी दगड पुरवायचे, कुणी ते दगड मारायचे, मारल्याच्या नंतर मराठा समाज कसा बदनाम होईल हे सगळं षडयंत्र रचलं गेलं। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय द्यावं लागेल, द्यावं लागेल। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, साधा मुद्दा नाहीये। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, रोहित पवार, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन बोलता येत नाही, रोहित पवार पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनवर बोलता येत नाही। मी नोंद घेतली, मी निर्देश देतो।